एका बिल्डिंगच्या टॉप फ्लोअर मधला फ्लॅट लॉक होतो आणि तो उघडत नाही। या वन लाइनरने माइंड मध्ये सिमिलर काइंड ऑफ एका मूवीचं नाव येतं आणि ते ट्रॅप्ड। पण तो सर्वायवल ड्रामा होता आणि हा सस्पेन्स आहे ज्यामध्ये कॉमेडी एलिमेंट्स ऍड केलेत। योगायोगाने दोन विभिन्न व्यक्तिमत्व असलेले लोक एकत्र येतात आणि त्या सिच्युएशन मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात। अजय कांबळे आणि प्रसाद ओक यांचा लेखक म्हणून हा पहिला सिनेमा आहे। तसं डायलॉग आणि स्क्रीन प्ले हे अजय कांबळेंचं आहे आणि स्टोरी ही प्रसाद ओक यांची आहे। ट्रेलर बघताना आपल्याला वाटतं की यामध्ये नातेसंबंध अनप्रिडिक्टेबल लाईफ दाखवली जाईल ज्यात विनोद आणि भावनांचं मिश्रण आहे। या दरवाजा उघडण्यासाठी ते बऱ्याच युक्त्या करतात पण त्यातल्या बहुधा वर्क करत नाही। त्या स्क्रिप्टच्या डिमांडनुसार मेजॉरिटी सीन हे फ्लॅटमध्ये आहेत, तर अर्थात कमी जागेत क्रिएटिव्ह सिनेमॅटोग्राफी खूप महत्त्वाची असते जी कुठल्याही प्रकारचे प्रश्न मनामध्ये न ठेवता त्या समस्येवर विश्वास ठेवायला भाग पाडेल अशी असायला हवी। अर्थात संजय मेमाने हे सिनेमॅटोग्राफर आहेत तर प्रोफेशनल कॅमेरावर हा दिसणारच। ट्रेलरमध्ये एक सीन आहे ज्यात ते सोल्युशन आयडियासाठी सोशल मीडियावरचे काही व्हिडिओ बघतात ज्यात नम्रता संभेरावच्या व्हिडिओची क्वालिटी लो असते कारण ती इंडिव्हिज्युअली रेकॉर्ड करते, त्याच्यामुळे ही गोष्ट पण एक सेन्स बनवते। सुजितच्या घरचे काळजी करतायत, सर्व प्रकारचे प्रयत्न करून झाले पण यश मिळत नाहीये। अबोलेपण, वादविवाद, घुसमट, वैचारिक वादळ या सर्वात सुशीला आणि सुजित या दोघांमध्ये जवळीक निर्माण होतीये। असं म्हणतात एखाद्या गंभीर अनफॉर्च्युनेट सिच्युएशन मध्ये तयार झालेलं नातं हे क्षणभंगूर असतं कारण त्या क्षणापुरता ते एकमेकांचा आधार असतात। तर या गोष्टीला मेकर्स कशा प्रकारे वाट मोकळी करून देतील हे बघण्यासारखं राहील। यात दाखवलं जातं की दोन व्यक्ती एका फ्लॅटमध्ये लॉक झालेत, त्या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये लोक दिसत नाहीयेत, एक वॉचमॅन सोडला तर बाकी सर्व आयसोलेटेड आहे, त्यामुळे टेन्स डार्क अँगल पण आपल्याला बघायला मिळू शकतो। स्टोरीची क्लोज एंडिंग राहील असं वाटतंय कारण की आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील। प्लस कुटुंब आणि पोलीस पण यामध्ये इन्व्हॉल्व आहेत तर हा फॅक्टर पण मॅटर करतो। ज्यात खालच्या मजल्यावर राहणाऱ्या काकांच्या डोक्यावरती कुंडी पडल्यामुळे कदाचित ते मरण पावले, तर दरवाजा उघडण्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम तर ती बॉडी आहे। पण इथे ओपन एंडिंग असण्याची पण शक्यता आहे कारण खूप सारे ट्विस्ट आणि पॉसिबिलिटीज आहेत, पण आफ्टर ऑल ही फक्त एक कल्पना आहे। स्वप्नील जोशीला यामध्ये बघून वाळवीची आठवण येते। अनफॉर्च्युनेटली त्याच्या एकसारख्या भूमिका या केविलवाण्या असतात, पण यामध्ये तो वाळवीसारखाच अनप्रिडिक्टेबल आणि मॅनिप्युलेटिव्ह वाटतोय जे की त्याच्यावरती सूट करतं। आय होप की प्रसाद ओक यांनी त्याच्याकडून चांगलं काम काढून घेतलं असेल। सोनाली कुलकर्णी डे बाय डे ॲज अ ॲक्टर म्हणून ग्रो होत आहेत। अलीकडच्या काळात मानवत मर्डर्समधील त्यांचं काम हे खूप दमदार होतं आणि यामध्ये पण त्या प्रॉमिसिंग वाटत आहेत। सपोर्टिंग ॲक्टरबद्दल बोलायचं झालं तर सुनील तावडे हे स्वप्नील जोशीचे बॉस दाखवलेत, रेणुका दप्तरदार या आई आणि सुनील गोडबोले हे बिल्डिंगमधले काका, तर हे तिन्ही पात्र ट्रेलर बघून तरी क्लिक होण्यासारखे वाटत नाही आहेत। प्रसाद ओक बाबाच्या रोलमध्ये ते कॅरेक्टर क्युरिओसिटी बिल्ड करतं आणि कथेमध्ये ट्विस्ट पण आणू शकतं। अमृता खानविलकर मे बी यामध्ये एक पाहुणी कलाकार आहे जी ऑब्व्हियसली एक इम्पॉर्टंट रोल प्ले करेल। तिला ट्रेलरच्या एकदम शेवटी दाखवण्यात आलं त्यामुळे एवढं तर कळतं की ती फक्त गाण्यापुरती मर्यादित नाहीये। पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ट्रेलर टीजरमध्येच गेस्ट अपीअरन्स का बरं रिव्हील केला जातो। जर ते पात्र कथेमध्ये व्हॅल्यू ॲड करत असेल, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देत असेल, इव्हन तो बाबा सुद्धा, तर लोक चर्चा करतीलच ना। आधीच दाखवलं जातं याचा अर्थ हा होतो की तुम्हाला तुमच्याच कथेवरती विश्वास नाहीये। डेस्परेशन या लेवलची आहे की प्रेक्षकांनो या तुम्हाला सर्व काही बघायला मिळेल। तर या गोष्टी कुठे ना कुठे थांबायला पाहिजे। आय मीन काहीतरी सस्पेन्स ठेवा यार, कारण एखादी गोष्ट होणं अपेक्षित नसलं आणि ती जर का झाली तर त्याची मजा वेगळी असते। सर्व काही ठीक आहे, फक्त ते चिवताई गाणं सोडलं तर 90s किडच्या बालपणीच्या आठवणींना तुम्ही टीज केलंय, ते पण अशा व्हल्गर पद्धतीने, तर ही गोष्ट खूप डिसअपॉइंटिंग आहे आणि पर्सनली मला हे बिलकुल आवडलं नाही। बाकी ओव्हरऑल ट्रेलर तर एंगेजिंग वाटतोय आणि काहीतरी नवीन बघायला मिळेल अशी वाइब येते। ॲज अ डायरेक्टर म्हणून प्रसाद ओक यांनी डायव्हर्सिफाय काम केलंय आणि सुशीला सुजितमधून पण एक वेगळा प्रयत्न केला आहे। कॉन्टेंट हाच किंग आहे, पण त्याचबरोबर स्वप्नील आणि सोनाली यांची केमिस्ट्री जर का चांगली जुळून आली तर आपल्याला एक चांगला सिनेमा बघायला मिळू शकतो। बाकी हा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। याचबरोबर मी झापूक झुपूक याचा ट्रेलर रिव्ह्यू केलाय जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा द मराठी शो। भेटूया आपण लवकरच। जय हिंद, वंदे मातरम।